जय महाराष्ट्र पब्लिक, ओम जगताप डे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं. तर खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं. इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुमचा जो लॉग इन ID पासवर्ड असतो ना, तो फॉरगेट कसा करायचा, रिसेट कसा करायचा, आपला OTP सुद्धा येत नसेल तर ते सांगतो. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले इंस्टाग्राम पेज फॉलो नक्की करा, फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्स आणि ओम जगताप टेक. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला स्टुडंट लॉग इन करून घ्यायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं. स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती टेन्शन घेऊ नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे मी. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन ID सिलेक्ट करायचं. तर मोबाईल नंबरने लॉग इन करू बघूया सगळ्यात पहिले. त्यानंतर इथं खाली मोबाईल नंबर टाकायचा, तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो टाका. आणि इथं पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तर टेन्शन घेऊ नका, रिसेट कसा करायचा पूर्ण प्रोसेस सांगतो आहे मी, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि व्यवस्थित बघा, तरच तुम्हाला हे समजणार आहे. कारण नंतर तुमच्या कमेंट येतात की पासवर्ड रिसेट करताना मेलवरती OTP नाही आला. तर ही जी कन्सेप्ट आहे ना, हीच क्लिअर करणार आहे मी तुमची ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे या व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर शेअर नक्की करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा, कारण तिथं व्लॉगिंग आपण स्टार्ट केली आहे. तर इथं आता एंटर कॅप्चा कोड, तर जो तुमचा पासवर्ड असेल ना पहिला, तो टाकून एकदा चेकआउट करून घ्यायचं की लॉग इन होतं आहे की नाही. तर सगळ्यात पहिले मी लॉग इन चेक करतो. तर असं येते लॉग इन फेल इनव्हॅलिड पासवर्ड. तर असं भरपूर जणांच्या मोबाईलवरती एरर येतो. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण एरर तुमचे काय असेल ते कवर करतो आहे मी, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं हा एरर येतो आहे. तर आपण काय करायचं आहे, याच्यानंतर खाली इथं झूम करायचं आणि फॉरगेट पासवर्ड इथं आपल्याला ऑप्शन दिसतं आहे ना, त्या फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं. तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता नॅशनॅलिटी आलेलं आहे. तर नॅशनॅलिटी आपली काय असेल तुम्हाला माहितीच आहे, तर ती सिलेक्ट करायची. तर तुमची ऑस्ट्रेलियन असेल तर ऑस्ट्रेलियन करा, अमेरिकन असेल तर अमेरिकन करा, तुम्ही फॉरेनर तर फॉरेनर करा. तुमचं जे असेल ती कंट्री तुम्ही सिलेक्ट करायची. आपली तर इंडिया आहे, भारत माता की जय. तर इंडिया सिलेक्ट करतो आहे मी. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. आत्ता जो मोबाईल नंबर तुमचा अटॅच आहे ना, तोच मोबाईल नंबर टाका, नाही तर दुसरा मोबाईल नंबर टाकशाल त्यानंतर प्रॉब्लेम येऊन जाईल पासवर्ड रिसेट करायला. त्यामुळे जो अटॅच मोबाईल नंबर आहे लॉग इन IDला तोच एंटर करायचा आणि मस्तपैकी इथं खाली कॅप्चा कोड दिलेला असतो, तो कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे. तर एकदा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घेतो मी. त्यानंतर इथं कॅप्चा कोड आपला 49782. तर अशा प्रकारे कॅप्चा कोड फिलअप करून घ्या. प्रत्येकाच्या मोबाईलवर वेगवेगळा कॅप्चा कोड येत असतो. तर क्लिक ऑन सेंड OTP टू गेट OTP. तर इथं मेल ऑलरेडी अटॅच होईल. त्यानंतर इथं सेंड OTP करायचं आहे तुम्हाला. तर OTP सेंड झालेला आहे, तुमचा मेल OTP आलेला आहे आणि मोबाईल OTP, 2 OTP आपल्याला येत असतात, लक्षात घ्या. तर हे दोन्ही OTP आपल्याला एंटर करायचे, तुम्हाला सगळं सांगतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता इथं OTP आपले सेंड झालेले. तर सगळ्यात पहिले OTP एंटर करायचा आहे आपल्याला, तो मेलचा OTP एंटर करायचा आहे. तर खूप जणांना हाच OTP येत नाही. तर काय येत नाही ते पण सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करता, इथं ईमेल OTP आहे ना, इथं OTP एंटर करायचा आहे. तर तुम्ही इथं आपली ईमेल ॲड्रेस एंटर करता, त्यामुळे तुमच्या खूप साऱ्या जणांना हा प्रॉब्लेम येतो. तर हे एंटर नाही करायचं, इथं ईमेल OTP एंटर करायचा. आणि मेलवरती सुद्धा OTP येत नाही अशी प्रोसेस करून बी. तर त्यासाठी 2 ऑप्शन असतात आपल्याला, ते पुढे जाऊन मी सांगणारच आहे. तर सगळ्यात पहिली तर मोबाईलचा OTP एंटर करून बघूया आणि खाली कॅप्चा कोड दिलेला आहे 33074, हा एंटर करूया आणि व्हॅलिडेट OTP असं क्लिक करायचं. तर व्हॅलिडेट OTP क्लिक केल्यानंतर बघूया काय होतं आहे पुढे. तर इथं रॉंग ईमेल OTP और मोबाईल OTP री एंटर व्हॅलिड OTP, तर असं आलेलं आहे. तर सगळ्यात पहिले परत री एंटर करायचं. परत इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि जो कॅप्चा कोड येतो 86550 परत एंटर करायचा. आणि इथं परत सेंड OTP म्हणून क्लिक करायचं आहे आपल्याला. तर सेंड OTP क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुमचा जो ईमेल आहे ना, त्या ईमेलवरती OTP पडणार आहे, 100% OTP येणार आहे. जर झालं नाही तर परत क्लिक करायचं. जरी पण आपल्या ईमेल ॲड्रेसवरती OTP नाही आला ना, आपल्या टेक्स्ट मेसेजमध्ये मोबाईलवरती येतोच, तो सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. तर हेच 2 रिझन तुम्हाला सांगतो मी. तर इथं सगळ्यात पहिले फटाफट आता OTP आलेला आहे मला मेलवरती, तो मी टाकतो इथं 7G30184. त्यानंतर खाली इथं मोबाईल नंबरवरती OTP आणि इथं एक ऑप्शन आहे बाळांनो, एंटर ईमेल OTP और मेल OTP. और म्हणजे तुम्ही मेलचा OTP टाका किंवा मोबाईलचा OTP टाका, दोन्ही पण चालून जाईल. एकच OTP लागतो आहे आपल्याला, त्यामुळे सक्सेसफुल होईल आपलं. तर बघा सक्सेसफुल झालेलं आहे. तर इथं पासवर्ड रिसेट करायला ऑप्शन आलेलं आहे. तर एंटर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड. तर कोणचा पण OTP इथं चालून जाईल, त्यामुळे सांगतो आहे इथं ऑर दिलेलं होतं. तर हीच कन्फ्युजन भरपूर जणांमध्ये होते. तर अशा प्रकारे इथं बघू शकता न्यू पासवर्ड जनरेट करायला आलेला आहे आणि खाली कन्फर्म न्यू पासवर्ड आलेला आहे. तर इथं बघू शकता न्यू पासवर्ड. आता तुम्हाला जो वाढेल तो तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल देतो, आता इथं मी ऋषी टाकलेला आहे, 1 2 3 4 काय असेल तुम्हाला जे वाढेल ते टाका, @ टाका, नाही तर काही सिम्बॉल वगैरे द्या. पण चेकआउट करून घ्या सिम्बॉल वगैरे चालता की नाही. तर असा पासवर्ड टाकायचा आणि इथं खाली रिसेट पासवर्ड म्हणून क्लिक करायचं. तर बघू शकता न्यू पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुल. तर नवीन पासवर्ड जो आहे ना, तो अपडेट झालेला आहे सक्सेसफुली.
तर अशा प्रकारे स्क्रीनशॉट वगैरे घेतला मी. त्यानंतर इथं आता परत लॉग इन करून बघूया की आपला पासवर्ड व्यवस्थित रिसेट झाला आहे की नाही. तर नवीन पासवर्ड एंटर करा जो तुम्ही आता टाकलेला आहे आणि अशा प्रकारे लॉग इन करा. कॅप्चा कोड 88425 प्रत्येकाचा कॅप्चा कोड वेगळा असतो, लक्षात घ्या. तर जो कॅप्चा कोड आहे तो व्यवस्थित टाका आणि अपडेट सक्सेसफुल. तर बघू शकता लॉग इन वगैरे झालेलं आहे. तर लॉग इन होतं इझिली. आता हा पासवर्ड आपल्याला लक्षात राहून द्यायचा. तर फोटो कॉपी अँड रिव्होल्यूशन चेक करूया आले की नाही. तर ऑक्टोबर नोव्हेंबर तर इथं 3rd इयर बॅचलर ऑफ सायन्स, तर इथं 2019 पॅटर्न आहे. बॅचलर ऑफ सायन्स कॉम्प्युटर तर BCSसाठी आहे. तर चेक करूया आपल्याला आता दिसतं आहे की नाही. तर बघू शकता अशा प्रकारे फोटो कॉपी रिव्होल्यूशनला अप्लाय करू शकता आणि इथं आपली गॅजेट कॉफी वगैरे सगळे मार्क्स तुम्हाला इझिली दिसत आहे. कॉलेजला जायची सुद्धा गरज नाही आहे तुम्हाला. अशा प्रकारे पासवर्ड आपला रिसेट करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा, कारण खूप जणांना प्रॉब्लेम येतो रे. आज तुमचं काम होतं आहे बट समोरच्याला माहीत नसतं, त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवत असतो मी, त्यामुळे जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आणि 0 to Hero मास्टर क्लास नवीन प्लेलिस्ट लॉन्च केलेली मी, ज्यांना कंटेंट क्रिएशन येत नाही त्यांच्यासाठी. तर लवकर ती बघा आणि चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.